नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काश्मीर खोऱ्यात पहलगाममध्ये धर्म विचारून 26 निरपराध हिंदू पर्यटकांची हत्या करण्यात आली. त्याचं उट्टं भारतीय सैन्य दलानं काढलंच. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचं नाक कापलं. पाकिस्तान नेहमी दहशतवादाला बळ देत आलेलं आहे हे दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त झाल्यानंतर जगाला समजलं. जगभरात छितू झाल्यानंतर अजूनही शेपूट वाकडच आहे. जम्मू काश्मीरमध्ये अजूनही अशा कारवाया थांबलेल्या नाहीत. परिसर अशांत करण्याचा उद्योग जिहाद्यांचा थांबलेला नाही आहे. ऐकून धक्का बसेल, जैश ए मोहम्मदच्या नेटवर्कला पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिहादी डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. इतकं होऊनसुद्धा हे प्रकार सुरू आहेत. अशा जिहाद्यांना वेचून वेचून ठेचण्याची आवश्यकता आहे. नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊया. जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई करत जैश ए मोहम्मदच्या नेटवर्कला पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिहादी डॉक्टर आदिल अहमद राथरला अटक केली. तो काही महिन्यांपासून अंबाला रोडवरील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत होता आणि अलीकडंच तिथल्या एका महिला डॉक्टरशी त्यानं लग्नसुद्धा केलेलं होतं. त्याला उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथून अटक करण्यात आली. आदिल मूळचा काजीगुंडचा रहिवासी आहे आणि पूर्वी मेडिकल कॉलेज अनंतनाग इथं वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून तो कार्यरत होता. पोलीस तपासात हे निष्पन्न झालं की त्यानं त्या रुग्णालयाचा वापर दहशतवाद्यांचं ठिकाण म्हणून केला. तो रुग्णालयातच शस्त्रास्त्र लपवत होता आणि दहशतवाद्यांना मदत करत होता. त्याच्या निशाणदर्शक माहितीवरून पोलिसांनी रुग्णालयातील लॉकरमधून एक ॲसॉल्ट रायफल आणि अनेक संशयास्पद साहित्य जप्त केलेलं आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार आदिल खोऱ्यात जैश ए मोहम्मदचं नेटवर्क पुन्हा उभं करण्याच्या तयारीत तो होता. तो आपल्या साथीदारांसोबत श्रीनगरच्या नौगाम परिसरात जैशचे पोस्टर लावण्यातही सामील होता. या पोस्टरनंतर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले आणि 6 जणांना ताब्यात घेतलं. चौकशीत समोर आलं की त्यापैकी एक व्यक्ती डॉक्टर आहे जो कोड नेम्सद्वारे आपल्या नेटवर्कशी संपर्क साधत होता. या माहितीच्या आधारे स्पेशल ऑपरेशन ग्रुप म्हणजेच SOGनं उत्तर प्रदेशमधील सहरानपूर इथं छापा टाकून आदिलला अटक केली. तो काही महिन्यांपासून अंबाला रोडवरील खाजगी रुग्णालयात नोकरी करत होता. आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की आदिलच्या संपर्कात आणखीन कोण कोण लोक होते आणि जैशच्या पुनर्गठनाच्या कटात त्याची काय भूमिका होती ते. वृत्त आहे कर्नाटकातून. काँग्रेस शासित राज्यामध्ये काय काय घडतं ते बघा. बंगळुरू येथील परपन्ना अग्रहारा केंद्रीय कारागृहात बंद असलेला ISIशी संबंधित दहशतवादी जुहाब हमीद शकील याचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि या व्हिडिओमध्ये तो स्मार्टफोन वापरत असताना दिसतोय. त्याला तुरुंगातील हाय सिक्युरिटी ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलं आहे, तरीसुद्धा तो निर्धास्तपणे फोन वापरताना दिसतो. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याला निधी उभारणी, तरुणांना दिशाभूल करणं आणि त्यांना ISIमध्ये सामील होण्यासाठी सिरियाला पाठवणं या आरोपाखाली अटक केली आहे. व्हिडिओमध्ये तो स्वतःच्या ज्ञानाचं प्रदर्शनसुद्धा करताना दिसतोय. व्हिडिओ समोर आल्यानंतर तपासाचे आदेशसुद्धा देण्यात आलेत. मात्र हा प्रकार उघड झाल्यामुळं तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कर्नाटकातील सर्वात कठोर निगराणी असलेल्या कारागृहांपैकी एकाच्या आत दहशतवाद्याला अशा प्रकारची सुविधा मिळणं हे अत्यंत गंभीर आहे. हे जेल कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतीचं आणि व्यवस्थेतील अपयशाचं द्योतक आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक विचारत आहेत की कैद्यांना देण्यात आलेल्या कारागृह नियमांपेक्षा जास्त सुविधा कशा दिल्या जात आहेत. जेल महानिरीक्षक B दयानंद यांनी यापूर्वीही अशाच एका प्रकरणात अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले होते, ज्यामध्ये हाय प्रोफाईल कैदी उमेश रेड्डी आणि तरुण राजू हे व्हिडिओमध्ये दिसत होते. त्यांनाही तुरुंगात सर्व सुविधा मिळालेल्या होत्या. त्यांच्या कोठडीत मोबाईल फोनपासून टेलिव्हिजनपर्यंत सर्व काही होतं. दुसरा कैदी उमेश रेड्डी देखील एका व्हिडिओमध्ये 2 अँड्रॉइड फोनवर बोलत असताना दिसलेला होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या कोठडीत टेलिव्हिजन आणि स्वतःच्या आवडीनुसार जेवण बनवण्याची सोय देखील करण्यात आलेली होती. तरुण राजू हा सोने तस्करी प्रकरणात तुरुंगात आहे, ज्यामध्ये कन्नड अभिनेत्री राण्या राव ही एक प्रमुख आरोपी आहे.
गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRIनं बंगळुरूच्या केंपागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 127.3 किलो तस्करी केलेलं सोनं जप्त केल्यानंतर 4 मार्च रोजी रान्या रावला अटक केलेली होती. जरी तिला सुरुवातीला जामीन मिळाला होता तरी तिच्या सुटकेवर प्रतिबंध घालण्यात आला. सप्टेंबर महिन्यात DRIनं रान्या रावकडून 102.55 कोटी रुपये आणि परपन्ना अग्रहारा तुरुंगात असलेल्या तरुण राजूकडून 62 कोटींचा दंड मागत कारणे दाखवा नोटीस जारी केलेली होती. त्याचबरोबर सहआरोपी साहिल जैन आणि भरत जैन यांच्याकडून प्रत्येकी 53 कोटींचा दंड मागण्यात आलेला होता. आता वृत्त आहे पंजाबमधून. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील सनौर मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठाण माजरा हे बलात्काराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर देश सोडून ऑस्ट्रेलियाला पळून गेलेत. पंजाब पोलिसांना ते गेल्या 2 महिन्यांपासून शोध घेऊनसुद्धा सापडलेले नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार पठाण माजरांनी ऑस्ट्रेलियामधील एका खाजगी न्यूज चॅनलला मुलाखत दिली आहे. शुक्रवारी ही मुलाखत सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या विरोधात दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणाला खोटं ठरवलं आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारवर तीव्र टीका केली. आमदार पठाण माजरा म्हणाले, मुख्यमंत्री भगवंत मान हे राज्याच्या खऱ्या प्रश्नांपासून खूप दूर आहेत आणि ते आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर नाचत असतात. हरमीत सिंग यांनी असा आरोप केला आहे की सरकार आमदारांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करते. पठाण माजरा यांच्या विरोधात 2 महिन्यांपूर्वी पटियालाच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यांना अटक करण्याकरता जेव्हा पोलीस हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील डबरी गावात पोहोचले तेव्हा तेथून त्यांनी पळ काढला. सध्या पंजाब पोलीस त्याचा ठाव ठिकाणं शोधत आहेत आणि आता इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारीसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आता जाऊ गुजरातमध्ये. नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात सापडणाऱ्या भारतीय प्राद्योगिक संस्था गांधीनगर म्हणजेच IIT गांधीनगर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळचा विषय संस्थेतील नियुक्त्यांशी संबंधित आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जातो आहे की IIT गांधीनगरनं गुप्तपणे काही फॅकल्टींची नियुक्ती केली आहे, ज्यामध्ये अभिनेता MK रैना याचं नाव समाविष्ट आहे. आता हा MK रैना कोण? तर त्यानं दहशतवादी याकूब मेमनच्या दया याचिकेवर स्वाक्षरी केलेली होती. आता त्याच्या नियुक्तीची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक पुन्हा IIT गांधीनगरवर प्रश्न उपस्थित करत आहेत. याशिवाय संस्थेतीलच एका प्राध्यापकानं वंदे मातरमवर आक्षेप घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे, ज्यामुळं वाद आणखीन वाढला आहे. खरं तर IIT गांधीनगरमधील मानविकी विभाग म्हणजेच ह्युमॅनिटीज डिपार्टमेंट गेली अनेक वर्ष वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. या विभागावर इस्लामी अजेंडा चालवण्याचे, देशविरोधी आणि दहशतवाद समर्थक व्यक्तींची नियुक्ती करण्याचं तसंच डाव्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे आरोप वारंवार झालेले आहेत. या सर्व कारणांमुळं IIT गांधीनगर वेळोवेळी विवादांच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे. 1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरलेला होता. या हल्ल्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. या प्रकरणात दहशतवादी याकूब मेमनला अटक करून न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली होती. परंतु जुलै 2015मध्ये याकूब मेमनला वाचवण्याकरता राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्यात आलेली होती. या याचिकेवर अभिनेता रैना याच्यासह सुमारे 300 लोकांनी स्वाक्षरी केलेली होती. त्यांनी तर्क मांडला होता की दहशतवाद्याला फाशी देणं अन्यायकारक आणि कठोर आहे. आता पुन्हा सोशल मीडियावर त्या दया याचिकेचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यावर MK रैना याच्या स्वाक्षऱ्या आहेत. लोक विचारत आहेत की जो व्यक्ती एकेकाळी दहशतवादाच्या फाशीविरोधात दया मागत होता त्याचीच आता IIT गांधीनगरमध्ये नियुक्ती केली जाते. हे देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये डाव्या विचारसरणीच्या अजेंड्याची घुसखोरी नाही का? रैना याचा वाद केवळ त्याच्या जुन्या कृतीपर्यंत मर्यादित नाही, तर त्याचे राजकीय विधानसुद्धा वादग्रस्त ठरलेलं आहे. 2016मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवलेला होता. रैना म्हणाला होता, हे सरकार आमचं ब्रेन डेड बनवू पाहतंय. त्यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारला तानाशाही वृत्तीचं म्हटलं आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय, संस्थांना कमकुवत केलं जात आहे असे आरोप केलेले होते. त्यामुळे लोकांच्यात असंतोष आहे. IIT गांधीनगरमध्ये आणखीन एक वाद उभा राहिला आहे. सोशल मीडियावर दावा केला जातोय की संस्थेचे प्राध्यापक अरूप चक्रवर्ती यांनी वंदे मातरम या गीतावर आक्षेप घेतला. एका व्हायरल पोस्टमध्ये त्यांच्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे.
ज्यात त्यांनी कथितपणे लिहिले की वंदे मातरमच्या त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणीम या ओळीत भारत मातेचा उल्लेख आहे आणि त्यांना यावर आक्षेप आहे. आरोप असा आहे की त्यांनी हेही म्हटलं की हे गीत धार्मिक भावना व्यक्त करणारं असल्यानं सर्वसाधारण लोकांनी ते गाऊ नये. या मेलमध्ये इतरही काही वादग्रस्त विधान असल्याचं सांगितलं जातं आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.